नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नुकतंच सिमेंट कॉन्क्रीटचं काम करण्यात आलं होतं. धानोरी परिसरातील रस्त्यांचं काम देखील करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या काही दिवसातच रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडल्याचं निदर्शनास आलंय. अगदी काही दिवसातच या मार्गावर खड्डे पडले असून हा मार्गावरून प्रवास करणं हे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच वाहन चालकांचं नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय. संबंधित विभागाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं देखील बोललं जात आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आल्यानं प्रवाशांना मोठा त्रास होतोय. बना है और उसमें जो खराब हो गए, वहाँ पे 2 गाड़ी तो पंचर हो गई है। इतना खराब रोड हो गया है, अभी कोई जा सके, खराब हो पंचर हो गया तो किसकी जिम्मेदारी? कौन देगा पैसा? कौन उसका वो करेगा? अभी नया ही बना है, देख लो आप खुद जाके. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नुकतेच धानोरी या येथे ब्रिजचं काम सुरू होतं आणि कॉन्क्रीटकरणाचं काम देखील झालेलं आहे. परंतु या कॉन्क्रीटकरणात ज्या वापरल्या जाणाऱ्या सळया आहेत त्या आता दिसू लागल्या आहेत आणि या खड्ड्यातून सळई आहे लोखंडाची ती बाहेर आल्याने या ठिकाणी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सळईमुळे एखादा मोठा अपघात देखील होऊ शकतो. तरी प्रशासन व टोल प्राधिकरण आहे हे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे की काय, असा नागरिकांकडून सवाल व्यक्त केला जात आहे. टॉप न्यूज मराठी करता महेश भोये, पालघर.